नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र। मी सूरज बुर्गे, मौजा घोडपेठ तहसील भद्रावती जिल्हा चंद्रपूर इथला रहिवासी आहे आणि आज आमच्या गावाची विशेष ग्रामसभा महाराष्ट्र रोजगार हमी कायदा योजनेबद्दल जे सामाजिक सर्वेक्षण आहे त्याबद्दल आहे। तरी सर्वांनी सभेमध्ये काही विषय असेल तर शांततेने ऐकून घ्यावे आणि प्रत्येकाने आपले काही जे विषय आहे ते सभेनंतर सांगावे। आता आपल्या गावाचे ग्रामविकास अधिकारी साहेब नगराडे सर आपल्याला सभेबद्दल संपूर्ण माहिती सांगेल आणि कुणाला काही प्रश्न असेल तर त्यांच्यानंतर तुम्ही विचारू शकता। सामाजिक अंत्येष्टीची विशेष ग्रामसभा आपण इथे आयोजित केली। या ग्रामसभेचे अध्यक्ष म्हणून आपल्या ग्रामपंचायतीचे सरपंच माननीय अनिल सुधाकर खडके यांच्या उपस्थितीत आपण ही सभा घेत आहोत। या सभेचा विषय होता महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना सन 24-25चे सामाजिक अंकेक्षण सध्या राबवले। सर्वांना माझा नमस्कार। माझे नाव निशान राजेंद्र मुले, मी ग्रामसाधन व्यक्ती। तर सामाजिक अंकेक्षणमध्ये निघालेल्या मुद्द्यांचे मी वाचन करीत आहे। मुद्दा क्रमांक 1 ते 7 नमुने बाबत ग्रामपंचायत घोडपेठ येथे 1 ते 7 नमुने अद्यावत दिसून आलेले नाही। जे की 1 ते 7 नमुने असतात नरेगाची माहिती भरायची असते तर ते ग्रामपंचायत घोडपेठ येथे 1 ते 7 नमुने अद्यावत दिसून आलेले नाही तर संबंधित अधिकाऱ्याने यावरती खुलासा करावा। संबंधित अधिकारी ग्राम रोजगार सेवक यांनी आमच्याकडे रोजगार सेवक आताच आम्ही नवीनच नियुक्त केला। या ग्रामपंचायतीने रोजगार सेवक जुने होते, त्यांनी ते काही रोजगार केले आणि तसे कामं नवीन म्हणजे सर आता किती 3-4 वर्ष झाले ना सर। आपले चेतन मावळकर यांना मी सांगतो की सदर ते 1 ते 10 नमुने आहे, सदर 7 नमुने अद्यावत करण्यात आले। मुद्दा क्रमांक 2 दक्षता समिती प्रत्यक्ष दस्तावेज तपासणी केली असता ग्रामपंचायत घोडपेठ येथे नरेगाची दक्षता समिती नसल्याचे आढळून आले नाही। जे की मजुरांचे हित जोपासण्यासाठी आणि कामाची प्रत सुधारण्यासाठी नरेगाच्या कामावर लक्ष ठेवण्यासाठी नरेगाची दक्षता समिती असते ती ग्रामपंचायत घोडपेठ येथे दिसून आलेले नाही तर यावरती संबंधित अधिकाऱ्यांनी खुलासा करावा। संबंधित अधिकारी ग्राउंड ठीक आहे। या अगोदरही आपण आपल्या इथे असं कुठलेच कामं होत नाही। आपली तशी एक दक्षता समिती म्हणजे जसं पाणीपूर परिस्थितीमध्ये सरपंच, पोलीस पाटील, उपसरपंच ही जी समिती राहते ही एक समिती प्रत्येकच ग्रामपंचायतला आपण ठेवत असतो 5 लोकांची। कारण पाणीपूर परिस्थितीच्या वेळेला का सगळ्या त्यामुळे ती समिती आपल्याकडे आहे। सेपरेट एमआरपीची समिती आपण काम केलेली करण्यात येईल। गठीत मुद्दा क्रमांक 3 रोजगार दिनाबाबत गावात गृहभेटी दरम्यान लोकांना व मजुरांना रोजगार दिनाबाबत विचारले असता त्यांनी असे सांगितले की रोजगार दिवस साजरा केला जात नाही। जसे की मजुरांच्या तक्रारी, कामाची निवड, मजुरांच्या समस्या इत्यादी बाबतीत रोजगार दिवस साजरा करण्यात येतो किमान महिन्यातून एक वेळा आणि त्या रोजगार दिवसामध्ये हे सगळे सांगितले जाते। तर महिन्यातून 1 वेळा रोजगार दिवस साजरा करण्यात यावा। तर यावरती संबंधित अधिकाऱ्यांनी खुलासा करावा। आपल्याकडे कसे काम होत नसल्यामुळे आता यानंतर आपण सामाजिक अंत्येक्षण हे पहिल्यांदाच इकडे झालेलं आहे। तर यानंतर आपण महिन्याचा पहिले शनिवार किंवा सेकंड शनिवार राहत होता, जसं आम्ही पहिले काम केले राजूरायला तर 1 दिवस लेबर राहता म्हणजे मान्य तहसीलदार साहेब यायचे, विडो साहेब यायचे। ज्या ज्या गावात जास्त प्रमाणात काम होते त्या गावाचे करायचे, परंतु आपल्याकडे होत नसल्यामुळे आपण ते केले नाही। पण याच्यानंतर आपण 1 दिवस
महिन्याचा शनिवार पहिला शनिवार असो की दुसरा किंवा चौथा असा ठरवून त्यांच्या ज्या इमारतीबाबतच्या काही समस्या आहेत कामाला येणाऱ्या त्यांच्यावर करता येईल. मुद्दा क्रमांक 4 मयत लोकांची नावं वगळण्याबाबत जॉब कार्ड यादीवर मयत व्यक्तींची नावे आढळलेली आहे तर ते डिलीट करण्यात यावे. तर जॉब कार्ड याच अगोदर आपण 2000 कारण ही योजना 2005 पासून सुरू झालेली आहे. तेव्हापासून लोकांनी जॉब कार्ड काढलेले आहे. आता त्याच्यातले काही मयत झालेले असतील. आता त्याच्यातले मयत जे काही व्यक्ती आहेत ज्याच्याकडे जॉब कार्ड आहे त्याच्या घरचा जो काही मयत असेल त्या जॉब कार्ड त्याचं नाव असेल तर ते जर आम्हाला सुचवलं तर आम्ही आमच्या विभागातून त्यांना डिलीट करू शकतो पूर्ण गावातल्या जॉब कार्डमध्ये. आता जो नवीन काढतात तर ते तर अद्यावत आहेच पण जुने आपल्याला तपासून पाहावं लागेल. 2005चे जे आपण जॉब कार्ड काढले होते किती वर्षापासून सर मी त्याच गोष्टीसाठी भांडत आहोत तुमच्यासोबत. तुम्ही केलं का आत्तापर्यंत? मयत आपल्याला सांगितलं पाहिजे ना कोणाचं किती नाव सांगितलं सर? कोण आपल्याकडेच आहे जन्म मृत्यू दाखला? कोण गावातले मेला आहे ना कोण नाही तर जॉब कार्ड कोणाचे नाव नोंदवले आहे ते महत्वाचं आहे ना. त्याने घरवाले हो तर त्याची लिस्ट नाही आहे का आपल्याकडे? अपडेट करावं लागते. आपल्याकडे लिस्ट नाही आहे का मनरेगाच्या डॉक्युमेंटची? आहे ना. मग त्याच्यातून आपल्याला गावातले कोण मेले आहे करता येईल का? पण मयत कोण आहे तो पाय ते कुंदा दुर्गे आहे असे पुष्कळसे आहे सर मयत जे नाव आहे. पण मग आपल्याला ते प्रत्येक घराचं कोणतं मयत आहे हे ते शोधावं लागत. हां त्याच्यातलं एक कमी करणे आणि एक टाकणे. समजा नवीन 18 वर्षाचा झाला असेल तर मयत व्यक्तीचा काढणे आणि त्या घराचा नवीन 18 वर्षाचा व्यक्ती असेल तर त्याचा समावेश करा. म्हणजे ह्या दोन्ही गोष्टी एका वेळेस मुद्दे वाचन झाले. तेच मुद्दे आहे सर. मॅडमनं त्याच तक्रारी केल्या आहे तुमच्याबद्दल आणि तुम्ही जागृत व्हायला पाहिजे सर. कधी हो जागृतच नाही. हो जागृतच म्हणते. असे कसे उत्तर आहे सर तुमचे? किती वर्षापासून मी म्हणत होते का मनरेगाची आधार सीडिंग करा. फक्त 250 आहे आपल्याकडे. एकूण मजुराची 940 मजुराची संख्या आहे. त्याच्यामधून फक्त 250 लोकांचे फक्त आधार सीडिंग होणं आहे. त्याच्यातून ॲक्टिव्ह फक्त 25 लोक आहे. 25 मग मी सामान्य गावकरी अशा गोष्टी माहीत करू शकतो ना. तुम्ही सर नाही म्हणता कशा सोबत. आता रोजगार सेवक आहे ॲक्टिव्ह वाला. हां ग्रामसेवकासाठी सर तुम्ही ॲक्टिव्ह व्हा ना. रोजगार सेवक तर आम्ही ॲक्टिव्ह करूच. तुम्ही ॲक्टिव्ह व्हा. रोजगार हमीचं काम कमी करण्यासाठी ताण ग्रामसेवकाचा नियुक्त कोणाला केलं? रोजगार. आता ती सगळी जिम्मेदारी रोजगार सेवकाला दिली आहे. ज्या काही मुद्दे आहेत कमी ते मी रोजगार सेवकांना सांगतो. आता स्वतः रोजगार सेवक आम्हाला नवीन फॉर्म भरायचा राहिला तर आम्हाला तिकडे पाठवते. ते तुम्ही स्वतः जाऊन भरा म्हणते. मग आता आमच्या कसं करायचं गरीब माणसांनी? रोजगार सेवकाला ऍक्टिव्ह करावं लागेल आता. हो तर मग तुम्ही ऍक्टिव्ह व्हा. मग रोजगार सेवक ऍक्टिव्ह होणार. त्याच्यासाठीच तो रोजगार सेवक नेमला आहे या योजनेसाठी. हे काम रोजगार सेवकाला कसं करायचं काय करायचं? हो मग काही तुम्ही ऍक्टिव्ह झाले का पहिले तुम्ही सांगा. स्वतः ऍक्टिव्ह व्हा नंतर त्याला ऍक्टिव्ह करा. हे रोजगार सेवक याच्यासाठीच दिला आहे. गावात तुमच्या समस्या किती सर किती आमच्या समस्या किती साफ स्वच्छतेपासून पाण्याची समस्या किती वर्षापासून आहे. पण त्याच्यावर काही होत आहे का उपाय नियोजन? काही होत आहे का? हो एमआरजीएस आहे पण आमच्या समस्या पुष्कळ आहे ना. एमआरजीएसच्या आता त्यांनी स्वतः सांगितल्या. आता तुम्हाला डायरेक्ट शिस्तभंगाची कारवाई व्हायला पाहिजे तुमच्यावर. आम्ही करायला सर तुम्हाला स्वतःला वाटलं पाहिजे का तुम्ही कोणते काम करता. तर जर ते विषय घ्या. जसं या कामाला यायचं असेल आपल्याला तर आपल्याला पात्रता म्हणजे 18 वर्षाचा वरील व्यक्ती आहे. घेण्यात येणारी कामे याच्यात आपण शेतीचे उद्दिष्ट काय सर योजनेचे? आपल्या उद्दिष्ट आणि पात्रता सर्व माहिती सांगा. संपूर्ण माहिती सांगा अगोदर. तर कशा प्रकारे राबवण्यात येते? कोणत्या शासन निर्णयानं ते चालू झाली? काही सांगू शकता का तुम्ही? 2005 पासून हा कायदा चालू झाला. हां तर याच्यात नाही का 262 काम आहे. 262 कामे घेऊ शकतो आपण. केंद्र सरकारचं काय प्लॅनिंग आहे? राज्य सरकारचं काय प्लॅनिंग आहे? कोणीकरण आहे मोठीचं. बांधावर वृक्ष लागवड आहे. आपल्या मजगी म्हणतो आपण. आता आपण मजगी म्हणजे झाडीपट्ट्यात जे धानाची शेती असते मजगीचे काम करता येते.
वृक्ष लागवड करता येते. तुमच्याकडे जास्त शेती असेल तर तिथे तुम्हाला वृक्षारोपण करता येते. अशा ह्या 262 MRGच्या योजना आहेत. 262 प्रकारचे कामं घेऊ शकतो आपण. उद्दिष्ट आता काय आहे सर याची मागणी योजनेचं? आपल्याला कशी करायची आहे? समजा एखादा लेबर कामावर येत असेल आपल्याकडे, तर त्याला नमुना 4 भरून द्यावा लागतो मागणी पहिला. ते आहे का तुमच्याकडे अवेलेबल? नरेगा किंवा महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना नवीन कामाची मागणीचा अर्ज आहे का सर आपल्याकडे? कामाच्या मागणीचा अर्ज? खालीलप्रमाणे मी सांगतो ना ते. सांगते या मुद्द्याप्रमाणेच येणार. हां ठीक आहे, सांग. कामाची मागणी नोंदवही नमुना 1 जो आहे तो कामाची मागणी नोंदवही आहे. नंतर डिमांड, त्याला डिमांड रजिस्टर, या नोंदवहीत कामगार कामासाठी अर्ज करतात आणि त्याची मागणी नोंदवली जाते. नमुना 2 जॉब कार्ड. जॉब कार्ड रजिस्टर, ज्या कामगारांना जॉब कार्ड दिले जातात त्यांची माहिती या नोंदवहीत असते. नमुना 3 कामाचे वाटप आणि उपस्थिती नोंदवही. या नोंदवहीत कामगारांना काम वाटप केल्याची आणि त्यांची उपस्थिती नोंद होते. नमुना 4 कामगारांना केलेल्या कामाचा मोबदला, मजुरी, देयकाची नोंद या नोंदवहीत असते. नमुना 5 कामाची प्रगती नोंदवही. कामाची गुणवत्ता आणि कामावर केलेल्या खर्चाची नोंद या नोंदवहीत असते. तक्रार नोंदवही असते त्याच्यात नमुना 6ची. काही कामावर जर काम बरोबर होत नसेल तर तक्रारी नोंदवता येते. कामाच्या ठिकाणी किंवा योजनेच्या अंमलबजावणीमध्ये काही समस्या असल्यास त्या संदर्भात तक्रारी या नोंदवहीत नोंदवल्या जातात. नमुना 7 सामाजिक अंकेक्षण नोंदवही. या योजनेच्या अंमलबजावणीचा पारदर्शकता आणि जबाबदारी सुनिश्चित करण्यासाठी सामाजिक अंकेक्षण केले जाते. त्यांची नोंद या नोंदवहीत असते. या नोंदवहीत माहिती नियमितपणे अद्ययावत केली जाते. तर समज- त्याप्रमाणे ही असते. पण तुम्हाला समजलं का सर? काय? ते त्याच तक्रारी आहे. आता ते सोडून ते माहिती आहे. तुमच्याकडे एकतरी नोंदवही आहे का आतापर्यंत? आहे ना. हां, कुठे त्यांनी अद्ययावत तर नाही. केलेल्या आहे रोजगार सेवक हा, तर मग रोजगार तर अद्यावतच नाही तर मग ते नोंदवही कशी सर? ते जुनी झाली ना. तसं नाही. कामं आले का आपल्याकडे? काम चालू आहेत का? हो, तर तेच एखादे तर काम तशी चालू असेल- जनजागृती करा. चांगली योजना आहे. कामावर झालं तर ते रजिस्टर लिहिल्या जाईल ना मागणी. तर तशी जनजागृती सर होत नाही आहे ना त्या प्रकारची. प्रभावी जनजागृती होत नाही आहे. मनरेगा योजना चांगली नाही आहे का? आता तुम्ही सांगतच आहे ते. जागृती होत आहे 2005 पासून. 100 दिवसाची रोजगार हमी दिली आहे केंद्र आपल्या सरकारने. गावात कामाचा मजुरी येत पण नाही. सर तुम्ही नाही, माहीतच नाही ना लोकांना 300 रुपये रोजी देत आहे म्हणून सरकार. कसं माहित नाही म्हणता तुम्ही? बाया 200 रुपये रोजीनं सर कामाला जाते शेतामध्ये. जर त्यांना जर आपण सांगितलं का 10 ते 5 वाजेपर्यंत काम आहे, आपण वृक्षारोपणचेच काम आहे, पांधन रस्त्याचे काम आहे, सामान्य काम आहे सर, आणि तशाच जर याच्यात जर घेतलं, बरोबर आहे. सांगा बाकीच्याची हमी नाही. जनजागृतीच नाही होत आहे सर. त्यांना माहीतच नाही आहे योजनेबद्दल. तुम्ही जागृत आहात. हो तुम्ही कामावर येता. हो ना, काहून नाही येत सर? पण आमच्याकडे तुम्हाला मागणी अर्ज नाही दिला, तुम्हाला काहीच नाही. आम्ही हां आणून मागणी तुम्ही द्या, तुला मी काम देतो. ठीक आहे ना सर. हो ना, ठीक आहे ना सर. बहुत पुष्कळ आहे सर. एवढे बेरोजगारी वाढली आहे सर आपल्या गावात, नाही का? ठीक आहे, तुम्ही बाकीचं- त्याच्या तुम्ही बाकीचा नंतर पर्चा करा, पहिले तुम्ही काम घ्या. हो हो, मी पण घेतो ना सर. ठीक आहे. माझ्या गावाचा आहे ना सर, गॅस लागेल ना. 24-25चा कृती आराखडा आपण दरवर्षी 15 ऑगस्टला तयार करतो MRGचा. हे सगळे ठराव आपल्याकडे आहेत आणि त्याच्यात सगळे कामं घेतलेले आहे. बांधण रस्ते सकट सगळे. तर याच्यात तुम्हाला कोणत्या कामावे आता सांगा, आम्ही त्या पद्धतीने करून टाकतो. थांब. सांगा सर. ठीक आहे. थांबून द्या. दोन्ही आराखडे आपल्याकडे 25-26 आहे, 24-25 आहे. राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनांमधील सर्व नोंदणीकृत कामगारांचे जॉब कार्ड वाटप करणे. वाटप 2005 मध्ये केले होते. सगळ्यांना वाटप केले. त्याच्यानंतर ते त्यांना हे त्याला काय म्हणतो आपण 5 वर्षानंतर अजून अपडेट करायचे होते. हे ग्रामसभेच्या सूचना आहे तुम्हाला, तर ते करायचं आहे तुम्हाला, लक्षात ठेवा. ते कामावर आले पाहिजे ना. हो हो, नाही जर तुम्ही सर जनजागृती कराल तर काहून नाही येणार सर? 200 रुपये रोजीने बाया जाते सर. कुटुंबाची नोंदणी करून गेली. जसं आता पात्र कुटुंब आहे घरचे, त्यांनी आमच्याकडून फॉर्म घेऊन जायचा. रोजगार सेवक आहे, त्यांचं जॉब कार्ड निघालं जातं आणि जॉब कार्ड जर राहिलं तर सगळं घरकुल वाल्यासाठी ते कामीच. राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेत नवीन नोंदणी व काम मागणीचा अर्ज ग्रामपंचायतीमध्ये यानंतर उपलब्ध. चेतन फॉर्म घेऊन यायचं. फॉर्म दोन्ही सर, मागणीचा फॉर्म आणि नवीन नोंदणीचा फॉर्म.
आणि सर हे एक गावकऱ्याची आहे समस्या. पोलिसाच्या यानं लेटर काढा ग्रामपंचायतीनं आणि ते पाठवा पोलिसांनी तहसीलदाराच्या नावाने दोघांना ते ग्रामसभेत आता पोलीसवाले येऊन आहे ना तिथं, तर त्यांनी तिथं काही थांबू नाही बस स्टॉपवर, तर तुम्हाला बोलवायला पाहिजे ना येतं. काय येते कधी कधी येतं मीटिंग किती वाजताची राहते, 11 वाजताची राहते नाही येतं का 4 वाजेवर येतं थांबणार आहो का? हा ना ढोरं ते तर मला एक बी हे नाही भेटलं. हा ठीक आहे ते तर बनगी धनगर सगळे जण येऊन आहे, हे बकरीवाले हे ते, तर तुम्ही सांगा चला तिथं, नाही तर तुम्हाला आता घेऊन जातो. चला चला ना, गाडी घ्या ना तुमची ग्रामपंचायतची. नाही काका एक चाला ना मी आता तिथं, तर मग मी काय करणार आहो? आता मग थोडं काय उपास मार का येतं तिथे समजून लागायचा चारा घेऊन येतो, पिपर बोरी येथून सगळ्या जाती घेऊन येतो, तर माणसाचं माणसाने मारत आहे मध्ये नेतं सभेमध्ये घेऊन घ्या सर. येतं काही हेच नाही ना तिथं 2 रुपये भेटायचे नाही, तर मग का तुम्हाला असं फुकटचा पगार भेटत आहे ना, तुम्ही बसता हे करता ते करता फुकटचा पगार आहे ना. आम्ही काय मध्ये चिवट्या हो का येतं थांब झालं ग्रामपंचायतचं हो ना, तर ते गावातलं हे करून द्या. ते पाठवून द्या ते पोलीसवाल्याला, नाही पोलीसवाल्याला एक तहसीलदाराकडे पाठवा, नाही जमलं तर एक फॉरेस्टरले जर पाठवायचं असेल तर फॉरेस्टरले पाठवा. कारण की ते तिकडं ग्रीन टेरा जे आहे ना, ग्रीन टेराकड आणि हे साहेबांच्या ह्या साईडले इकडं नाही का, म्हणजे बोथ ते चारा खुला चारा आहे. आणि सर तुम्ही कसं सर तुम्ही आपल्या कर्तव्यासाठी व्हा, थोडे जागरूक व्हा, गावाच्या भल्यासाठी काही झालं पाहिजे काम असा विचार करा. सुस्त नका राहू, काम चुकारपणा करून नका.